जीवन योग. जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे, अर्थपूर्ण जगण्याचे, जीवन यशस्वी करणारे, कल्याण साधणारे, खऱ्या अर्थाने जीवन जगावयास शिकवणारे आहे. जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे. विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे. जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे. या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो. जीवन दिव्य होतं, त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस्पर्श लाभतो. कुठलंही अवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे. जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे. जीवन योग वैभवाचे, श्रीमंतीचे, समृद्धीचे, संपन्नतेचे, यशाचे, आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो. डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत. हे विचार वैश्विक आहेत. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे. हे विचार जो अंमलात आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवायला येईल. संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता, सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा. सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा. सदाहरित, टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी निरामय आणि निकोप शरीर, मनाचे सुदृढ आरोग्य, दुःख, भीती, नैराश्य, ताणतणाव, हिंसा, क्रोध, चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी. आपली परिस्थिती का बदलत नाही? श्रीमंतीचं रहस्य काय? आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात? यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे? भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? आत्मविश्वास कसा मिळवावा? जीवनशैली कशी हवी? जीवनाची उंची कशी वाढवावी? या प्रश्नांचा उहापोह करणारी, जीवनाचाच जीवन योग बनवणारी, जीवनात अखंड आनंदाचा झरा निर्माण करून शांत, यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी, सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी, उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. संकल्प शक्ती, विल पॉवर. यश प्राप्तीसाठी फक्त एकाच गोष्टीचे नाव सांगा असे जर कोणी विचारले तर त्याला इच्छाशक्ती हेच उत्तर देता येईल. ज्वलंत इच्छाशक्तीच्या बळावर काय वाटेल ते प्राप्त करून घेता येते. इच्छा असेल तर मार्ग सापडतो, अशी मराठीमध्ये एक म्हणच आहे. केवळ इच्छाशक्तीच्या बळावर अशक्य वाटणारी महान कार्य या जगामध्ये घडून गेलेली आहेत. ध्येयपूर्तीची इच्छा ही यश प्राप्तीसाठी सर्वात श्रेष्ठ व बलदंड प्रेरणास्थान आहे. इच्छाशक्ती जर धगधगत्या निखाऱ्यासारखी असेल तर काहीही शक्य आहे. जिथे इच्छा नसते तिथे विझून गेलेल्या राखेसारखे काहीच नसते. म्हणून ज्याला यश प्राप्त करून घ्यायचे आहे त्याने आपली इच्छाशक्ती नेहमी धगधगती ठेवली पाहिजे. ध्येयपूर्तीची तळमळ जितकी जास्त तीव्र तितके यश निकट येत जाते. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे, ईश्वर प्राप्तीच्या ओढीने जो सतत 3 दिवस रडत बसेल त्याला ईश्वर दिसलाच पाहिजे. मोक्षप्राप्तीमध्येही ज्याचे मुमुक्षुत्व म्हणजेच मोक्षाची इच्छा जितकी जास्त तीव्र असते, आंतरिक संवेग जितका अधिक असेल तितक्या लवकर त्याला मोक्ष प्राप्त होतो, असे शांकर अद्वैत वेदांतामध्ये सांगितलेले आहे. स्वामी विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. समजा पैशासाठी काहीही करण्यास तयार होणारे 2 चोर जर एका खोलीमध्ये रात्रीच्या मुक्कामाला राहिले असतील आणि त्या खोलीला जोडूनच दुसरी एक अशी खोली आहे, त्या खोल्यांच्या मध्ये अतिशय पातळ अशी एक भिंत आहे आणि दुसऱ्या खोलीत प्रचंड संपत्तीचा साठा जमा करून ठेवलेला आहे, आणि हे सर्व त्या 2 चोरांना समजले तर ते चोर रात्रभर शांतपणे घोरत झोपी जातील काय? त्यांच्या आतमध्ये कसकशी उलतापालत होत राहील. आतमध्ये प्रचंड उलाघाल होत असेल. सारखे या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहतील.
ध्येयपूर्तीसाठी अशी तळमळ लागली पाहिजे, दाढेला जोराची ठणक लागली म्हणजे या जगातले कोणतेही सुख त्याला आकर्षित करून घेऊ शकत नाही. त्याचे सततचे लक्ष त्या एका वेदनेकडेच असते. अशी इच्छाशक्ती बनली पाहिजे. समजा एखादा रसिक नवयौवना सुंदर तरुणीवर मनापासून प्रेम करतोय आणि तिचेही त्याच्यावर प्रेम आहे. अतिशय जवळ येऊन नंतर त्यांचा वियोग झालेला आहे. अशा परिस्थितीत त्या दोघांचे लक्ष कुठे असेल? एकमेकांना मिलनाची किती ओढ लागलेली असेल. किंवा लग्न होऊन पत्नी जेव्हा प्रथम माहेरी जाते तेव्हा तिच्या पतीचे लक्ष कुठे असते? अशीच यशप्राप्तीसाठी ओढ आणि तळमळ लागली पाहिजे. जवळ काहीही नसताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर प्रचंड कार्य पार पाडल्याचे उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्राचे. दंडकारण्यातून सीतेचे अपहरण झाले तेव्हा ती कोणी नेली याचा शोध घेण्यापासून तिला सोडवून परत आणण्यापर्यंत सर्व काही करायचे होते. आणि जवळ फक्त लक्ष्मण हा बंधू होता. सीतेसाठी राम व्याकुळ झाला, धाय मोकलून रडला. वृक्ष लताना हाय सीते म्हणून मिठ्या मारल्या. सीतेला सोडवून आणण्याची त्याची तीव्र इच्छा इतकी तीव्र होती म्हणूनच पुढे एक एक मार्ग शोधून काढले. तिथल्याच स्थानिक वानर राजाशी मैत्री केली. त्याचे सर्व सैन्य व महापराक्रमी पुरुष मदतीला घेतले. महाबली हनुमानाला लंकेला पाठवून तिथे सीता शोधायला सांगितले. सीता लंकेत आहे हे समजल्यानंतर सागरावर सेतू बांधून वानर सेनेसह लंकेला गेला. तिथे महाबलाढ्य व महापरमप्रतापी रावणाशी युद्ध केले. रावणाचा बंधू बिभीषणाला वश करून घेतले. रावणाच्या इंद्रजितासारख्या शूर मुलांना ठार केले व शेवटी रावणाला मारून सीता सोडवून आणली. रामाने या सर्व गोष्टी सीतेच्या प्रेमासाठी करत किंवा केवळ कर्तव्य भावनेतून करत, पण या कार्यामध्ये केवढी प्रचंड इच्छाशक्ती होती. काहीही प्राप्त करून देणाऱ्या या शक्तीचे इच्छेचे स्वरूप आपण थोडक्यात समजून घेऊ. इच्छा काय आहे? पाण्यावर जसे तरंग निर्माण व्हावेत तसे मानवी मनामध्ये इच्छा निर्माण होतात. कधी कोणती वा कशाची इच्छा निर्माण होईल हे ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येत नाही. इच्छांना काही धरबंधच नाही. गोंदवलेकर महाराजांचे एक भक्त यांनी त्यांच्या एका पुस्तकात अनुभव कथन केला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की मुंबईतील रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या कडेला कुष्ठरोगाने पीडित झालेली एक बाई होती. ती भीक मागत होती आणि त्या बाईवरच त्यांचे मन गेले. तिच्याशी समागमाची त्यांची इच्छा निर्माण झाली. कुणाचे मन कधी कशावर जाईल हे कोणालाच कळणार नाही. एका माणसाने आधी 4-5 लग्ने करून त्या सर्वांना घटस्फोट दिला. त्याच्या मनात आणखी एक सुंदर तरुणी भरली. तिच्याशी त्याने लग्न करायचे ठरवून दोघांनी चर्चमध्ये जाऊन लग्न केले. एकमेकांच्या हातात हात धरून चर्चमधून ते बाहेर पडत होते. इतक्यामध्ये त्या माणसाची नजर समोरून येणाऱ्या एका तरुणीवर गेली आणि ती त्याच्या पटकन मनात भरली. एकीशी लग्न करून काही मिनिटेच झाली होती आणि तिचा हात अद्याप त्याच्या हातातच होता. तोच त्याला दुसरी तरुणी अधिक सुंदर वाटू लागली. ही गोष्ट इंग्लंडचा थोर तत्त्वज्ञानी व मुक्त विचारांचा विचारवंत जॉर्ज बर्ट्रांड रसेल यांनी सांगितलेली आहे. नमुन्यासाठी वर 2 उदाहरणे दिली, पण सर्वांच्या मनाची काहीशी अशीच अवस्था असते. असल्या क्षुद्र इच्छांच्या लाटेच्या पाठीवर स्वार होऊन जाणाराची अवस्था एखाद्या भीक मागणाऱ्या भिकाऱ्यासारखी फारच वाईट होऊन जाते. खरे तर अशा इच्छा फारच क्षणिक असतात. लहानपणापासून अगदी मरेपर्यंत वेगवेगळ्या इच्छा असतात. मेल्यानंतरही कुणी काय करायचे व कुणी काय काय घ्यायचे असल्या प्रकारच्या इच्छा असतात. आपल्या स्वतःविषयी आपण निरनिराळ्या इच्छा करू शकतो. स्नान थंड पाण्याने करायचे की गरम पाण्याने? हात वर उचलायचा की तसाच ठेवायचा? चालताना पळायचे, जोरात चालायचे की हळूहळू चालायचे? काम करताना व्यवस्थित करायचे की टंगळमंगळ करीत करायचे? आता, आज, उद्या नेमके काय करायचे? आणि हे सर्व ठरवून सुद्धा उद्या दुसरीच इच्छा निर्माण होऊ शकते. आपले आयुष्य कोणत्या दिशेने न्यायचे, त्याला किती उंच न्यायचे की दरीत ढकलायचे, अशा अनंत इच्छा असू शकतात. इच्छांचा एक भला मोठा जुडगा कसला? डोंगरच.
म्हणजे मानवी आयुष्य. इच्छेची पूर्ती झाली की सुखाचा एक तरंग, एक लहर क्षणिक काल मनाच्या पृष्ठभागावरून तरळत जाते व इच्छेची पूर्ती जर झाली नाही तर दुःखाचा एक तरंग मनामध्ये काटे रुतवत निघून जातो. यालाच मानवी जीवनातलं सुख आणि दुःख असं म्हटलं जातं. आता याच्यानंतरचं एक अवस्था आहे की ज्याला महत्त्वाकांक्षा असं म्हणतात, ज्याला इम्पॉर्टंट डिझायर असं म्हणूया. इच्छा अनंत असतात, असंख्य क्षणिक व तकलादू असतात, त्या येतात आणि जातातही. पण त्यातील जीवनाविषयीच्या काही इच्छा पुन्हा पुन्हा येत असतात व ती इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा केली जाते, आशा धरली जाते. यालाच आशा आकांक्षा म्हणतात. आकांक्षा म्हणजेच इच्छा. या आकांक्षा दोन प्रकारच्या असतात. एक आतून तयार होणारी म्हणजे स्वतःला वाटणारी आकांक्षा, आणि दुसरी बाहेरून येणारी म्हणजे स्वीकृत पालक, शिक्षक, मित्र यांनी सांगितलेली आकांक्षा. म्हणजे तू अमुक हो, तमुक हो असं जे काही दुसरे लोक सांगतात ती आकांक्षा. अनेक प्रतिभावंतांना नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या कल्पना सुचतात, त्यातूनच त्यांच्या आकांक्षा तयार होतात. तर काही पालक सांगतात की तू डॉक्टर हो किंवा मोठा व्यापारी हो, कारखानदार हो. तसेच वर्गात शिक्षकसुद्धा मुलांवर आकांक्षाचे संस्कार करीत असतात, त्यातून मुलाच्या आकांक्षा निर्माण होतात. अशा प्रकारच्या आकांक्षाही अनेक असू शकतात, पण सर्वच आकांक्षा पूर्ण करता येणे अशक्य आहे, सोयीचेही नसते. डॉक्टर आणि इंजिनियर एकाच वेळी होणे अशक्य आहे. मग त्यातून एखाद्याच इच्छेला महत्त्व दिले जाते, ती इच्छा महत्त्वाची ठरते. जी आकांक्षा महत्त्वाची ठरते तीच महत्त्वाकांक्षा. ज्या इच्छेसाठीच आपण जगतो तिची पूर्तता हा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा विषय बनतो. तिच्या पूर्तीसाठी जी ऊर्जा, मानसिक शक्ती निर्माण होते तीच महत्त्वाकांक्षा होय. असे म्हटले जाते की मानवी शरीरामध्ये पाठीच्या कण्याला जे महत्त्व आहे तेच व्यावसायिक यशामध्ये महत्त्वाकांक्षेला महत्त्व आहे. महत्त्वाकांक्षेशिवाय व्यक्तीची कार्यशीलता टिकून राहत नाही. म्हणजेच महत्त्वाकांक्षा असलेली व्यक्ती ही अनेक संकटे आणि अडचणीवर सहजपणे मात करून पुढे जाते. महत्त्वाकांक्षी व्यक्ती जिगरबाज असते. तिची अथक परिश्रम करण्याची तयारी असते. सबबी अनेक बहाणे असे सांगत बसत नाही. त्याचे धैर्य वाढलेले असते. धाडस करण्यामध्ये तो प्रवृत्त होतो. स्वभाव करारी बनतो, स्वाभिमानी आणि तो स्वावलंबी असतो. टीका, उपहास, निंदा, व्याधी या कशाचीच त्याला पर्वा नसते. आपल्या ध्येयावर त्याची अचल श्रद्धा आणि निष्ठा असते. तो स्वतःची क्षमता, गुणवत्ता वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो आणि त्याला कार्याची प्रचंड तळमळ असते. याचाच पुढचा भाग संकल्प, त्यालाच विल असं म्हटलं जातं, ज्याला आपण इच्छाशक्ती असे म्हणत असतो. खरे तर ती एक संकल्पशक्ती असते. केवळ इच्छा की ज्याला इंग्लिशमध्ये डिझायर असं म्हणतात, हा संकल्प नव्हे. मात्र जेव्हा एखादी इच्छा कृतीसम्मुख बनते तेव्हाच तिचा संकल्प बनतो आणि तिला इंग्लिशमध्ये विल पॉवर, ज्याला आपण संकल्पशक्ती असं म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये विल पॉवर असं म्हटलं जातं. म्हणजे केवळ इच्छा करणे व संकल्प करणे हे वेगवेगळे आहे. पाण्यावरील तरंगाप्रमाणे इच्छा येतात आणि जातात, पण जेव्हा एखादी गोष्ट करण्याचा किंवा मिळवण्याचा संकल्प केला जातो तेव्हा त्याच्या पूर्ततेसाठी सर्व बाजूनी तयारी केली जाते. अमरनाथला जाण्याची इच्छा असणे वेगळे व प्रत्यक्ष जाण्याचा संकल्प करणे वेगळे. संकल्प केला असेल तर शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली जाते. त्या दिशेने प्रत्यक्ष मार्गक्रमण सुरू होते. इच्छेसाठी आपले सगळे बळ एकत्र एकवटून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्या इच्छेचे रूपांतर संकल्पामध्ये होत असते. व्यक्तीचे समग्र व्यक्तिमत्व, सगळा मी त्या संकल्पाशी एकजीव झालेला असतो, तद्रूप झालेला असतो. इच्छा वेगळी व संकल्प हा वेगळा. सर्व मानसी सुखी आणि आरोग्यशाली होत सर्वेत्र सुखेना संतु सर्वे संतु निरामया अशी फक्त इच्छा करणे सोपे आहे, पण त्यासाठी प्रत्यक्ष कृतीस तयार होणे ही गोष्ट वेगळी आहे. इच्छा सफल होण्यासाठी जे जे करावे लागेल, जे जे करणे शक्य आहे ते सर्व काही करण्याची मनापासूनची तयारी, अशी तयारी करून
ते करण्याचा आंतरिक प्रयत्न म्हणजेच संकल्प होय. दरिद्री माणसाच्या मनोरथाप्रमाणे इच्छा हवेत विरून जातात. मात्र बाह्य अडथळा आला नाही तर संकल्पाची परिणती ही कृतीमध्ये होतेच. म्हणजेच संकल्पातून कृती स्फुरते आणि ती आकार घेते. कृतीच्या वारंवारिकतेमुळे त्याचीच सवय बनते आणि कृतीचा दृढ झालेल्या सवयी म्हणजेच माणसाचे चारित्र्य असते. म्हणजेच ही जोड अशी बनते, पहिला संकल्प होतो, संकल्पाचं रूपांतर कृतीमध्ये होतं, कृती वारंवार घडत गेल्या, पुन्हा पुन्हा घडत गेल्या, त्याच कृती सातत्याने घडत गेल्या की त्याची सवय बनते आणि अनेक सवयींचा समुच्चय, अनेक सवयींचा जुडगा म्हणजेच माणसाचं चारित्र्य असतं. माणसाचं स्वातंत्र्य म्हणजेच त्याचं संकल्प स्वातंत्र्य. या संकल्पाचा चांगले वाईटपणा म्हणजे नैतिक किंवा अनैतिक, चांगले वाईटपणा होय, या संकल्पालाच नैतिक मूल्य आहे. व्यक्तीला संकल्प स्वातंत्र्य आहे, त्यामुळे तिने काय व्हायचे आहे हे तीच ठरवू शकते. संकल्पाद्वारे व्यक्ती स्वतःला घडवत असते. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही तिच्या स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार असते. जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट म्हणतो, पराकाष्ठेचा प्रयत्न करूनही कार्यसिद्धी काहीच झाली नाही आणि केवळ सतसंकल्पच उरला तरी स्वयंप्रकाश रत्नाप्रमाणे आपले सर्व मूल्य अंतर्यामी ठेवून तो सतत विलसत राहील. आपण ज्याला मराठीत इच्छाशक्ती म्हणतो ती या संकल्पाचीच शक्ती असते. संकल्प असा बनतो, अनंत इच्छा असतात, त्या अनंत इच्छेपैकी महत्त्वाच्या इच्छेची निवड केली जाते, तीच महत्त्वाकांक्षा बनते आणि ही महत्त्वाची इच्छा जेव्हा कृतीसम्मुख होते, कृती करण्यासाठी उद्युक्त होते, तेव्हा तिचा संकल्प बनतो. आता या संकल्पाचेही पुन्हा दोन भाग पडतात. ज्या संकल्पामध्ये अंतर्गत चांगुलपणा असतो, म्हणजे स्वयंभूपणे तो चांगला असतो, तो चांगुलपणा कर्तव्य भावनेच्या प्रेरणेतून निर्माण झालेला असतो, त्याला सत्संकल्प असे म्हणतात. म्हणजे कर्तव्य हे करायचेच असते. मी माझे कर्तव्य का म्हणून करू हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही, कारण तो निर्मूल आहे. कर्तव्य म्हणजे अशी गोष्ट की ती केलीच पाहिजे. कर्तव्यामध्ये नैतिक बंधन, आउटनेस असते. या कर्तव्य भावनेचा आधार मानवाच्या विवेक बुद्धीमध्ये असतो. अशा प्रकारचं इमॅन्युएल कांटने सुद्धा म्हटलेलं आहे, कर्तव्यासाठी कर्तव्य याचा अर्थ कर्तव्याविषयीची आदरबुद्धी ठेवून केलेले कर्तव्य होय. म्हणजे सतसंकल्पाचे आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य. हिंदूपत पातशाही निर्माण करण्याचा महाराजांनी संकल्प केलेला होता. त्यासाठी ते रात्रंदिवस झटत होते. पण होणारे राज्य ही आपली वडिलोपार्जित मालमत्ता या दृष्टीने ते त्याकडे पाहत नव्हते. तर हे सर्व रयतेचे राज्य आहे, हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे असे ते मानित. त्यांनी आपली इच्छा श्रींच्या म्हणजेच परमेश्वराच्या इच्छेमध्ये विलीन केली. त्यात स्वतःच्या अहंकाराचा लोप केला. त्यांनी आपला संकल्प सतशी जोडला, तो सतसंकल्प झाला. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी 2-3 वेळा सुरत लुटली तरी गरिबांच्या काडीलाही हात लावला नाही. गरिबांचे शोषण करून गब्बर झालेल्यांनाच त्यांनी लुटले व मिळाले त्या लुटीच्या संपत्तीचा उपयोग सुद्धा त्यांनी स्वतःची छान चौकी पूर्ण करण्यासाठीच केला नाही, तर ती सर्व संपत्ती स्वराज्य उभारणीसाठी खर्ची घातली. ते एखाद्या योगासारखे जीवन जगले. म्हणूनच त्यांना श्रीमंत योगी हा विरोधाभासात्मक पण सार्थ शब्द लावला जातो. ते श्रीमंत होते तरीही योगी होते. त्यांचा तो सतसंकल्प पूर्ण झाला. म्हणतात ना, सतसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. म्हणजे सतसंकल्प हा ईश्वराचा संकल्प असतो. यानंतर येतो शुची संकल्प, की ज्याला होली विल असं म्हटलं जातं. कर्तव्य भावनेच्या प्रेरणेतून निर्माण झालेला संकल्प हा सतसंकल्प बनतो. कर्तव्य भावना ही विवेकबुद्धीमधून येते. जसे माणसाजवळ विवेक आहे तसेच विकार सुद्धा आहेत. विवेक एका दिशेला नेत असतो तर विकार दुसऱ्याच दिशेला खेचीत असतो. चांगल्या वाईटाचा, विवेक विकारांचा हा झगडा सतत चाललेला असतो. या दोघांमध्ये व्यक्तीची सतत ओढाताण होत असते. या ओढाताणीलाच नैतिक बंधकत्व म्हणतात. पण जेव्हा विकाराचा अंश थोडा थोडा कमी कमी होत जाऊन केवळ विवेक उरला तर मग त्या व्यक्तीस
नैतिक बंधकत्वच शिल्लक राहत नाही. तिथे मग कर्तव्य ही संकल्पनाच निरर्थक ठरते. कोणताही विकार राहिलेला नसून केवळ विवेकच शिल्लक असेल तेव्हा त्या व्यक्तीकडून होणारे आचरण हे नीतीला विरोधी असत नाही, पण त्यात कर्तव्याची भावनाही नसते, कारण ते सहज आचरण बनते, म्हणून ते नैतिकही असत नाही. अशा आचरणाचे प्रवर्तन ज्या संकल्पामधून घडते त्याला सतसंकल्पही म्हणता येत नाही. आणि आचरण कृती या तर घडतच असतात आणि कृती ही संकल्पाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून अशा संकल्पास कांट शुची संकल्प किंवा पवित्र संकल्प की ज्याला होली विल अशा प्रकारचं म्हणतो. शुची संकल्प हा ईश्वराचा संकल्प असतो. नीती अनितीच्या बोजाने ईश्वर दबलेला नसतो. त्याची प्रत्येक कृती ही शुभच असते. तो जे काय करतो ते चांगलंच करतो. नीतिमान असेल पण ती सहज असते, ती त्याची सहज अशी लीला असते. विनोबा भावे आपल्या गीताई चिंतनिकेमध्ये म्हणतात, कर्तव्य भावना आणि प्राप्तव्य भावना या दोन प्रेरक शक्ती माणसाकडून कर्म करवून घेत असतात. ज्ञानीपुरुषाकडून होणारा लोकसंग्रह या दोन्ही प्रेरणांनी वर्जित असतो, म्हणजे त्याचा तो स्वभावच बनून जातो. त्याला त्याचे ओझे असत नाही. साध्या फुटकळ अशा इच्छेपासून म्हणजे डिझायरपासून शुची संकल्पापर्यंत म्हणजे होली विलपर्यंत जाऊन ही इच्छा शेवटी ईश्वरापर्यंत कशी जाऊ शकते हे पाहिले. म्हणजे एका साध्या इच्छेचं रूपांतर परमेश्वरी इच्छेमध्ये, डिझायरचं रूपांतर होली विलमध्ये होऊ शकतं. मानवाचे व मानवी जीवनाचे सार या संकल्पामध्ये सामावलेले आहे. आपल्या ध्येयाची पूर्ती करून यश मिळवून द्यायचे कामसुद्धा हीच इच्छाशक्ती किंवा संकल्पशक्ती किंवा विल पॉवर करीत असते. यशासाठी इच्छाशक्ती प्रबळ करावी लागते. इच्छाशक्तीद्वारेच ध्येयसिद्धी होत असते. एकलव्य हा एका किराताचा मुलगा. त्याला धनुर्विद्या शिकायची प्रबळ अशी इच्छा होती. त्यासाठी तो धनुर्वेद निपुण असलेले गुरु द्रोणाचार्य यांच्या जवळ गेला. किराताचा मुलगा म्हणून आचार्यांनी त्याला बाजूला हाकलून दिले. एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा तयार करून त्याला गुरु बनवले आणि सर्वांपेक्षा श्रेष्ठ असा तो धनुर्धारी झाला. एकदा सॉक्रेटिसकडे एक माणूस गेला व मला देव दाखवा असे म्हणाला. सॉक्रेटिसने त्याला नदीत नेले. गळाभर पाण्यात गेल्यानंतर सॉक्रेटिसने त्याचे डोके धरून पाण्यामध्ये बुडवले. बराच वेळ तसेच धरून ठेवले. असे 5-6 वेळा केले. त्याचा जीव गदमरू लागल्यामुळे तो धडपड करून डोकेवर काढू लागला. डोकेवर आल्यानंतर सॉक्रेटिसने त्याला विचारले, पाण्यात असताना तुला सर्वात जास्त गरज कशाची होती आणि तू कशासाठी तळमळत होतास? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, त्यावेळी मला श्वासोश्वासाची गरज होती आणि मी हवेसाठी तळमळत होतो. तेव्हा सॉक्रेटिस म्हणाले, जेव्हा अशी तळमळ ईश्वरासाठी प्राप्त होईल तेव्हा तुला ईश्वर दर्शन घडेल. यश प्राप्तीसाठी इतकी तीव्र इच्छा पाहिजे की त्यासाठी जीव व्याकुळ होऊन जाईल. काळा भुंगा उडतो हे सर्वांनीच पाहिले असेल. वैज्ञानिक नियमानुसार त्याच्या पंखापेक्षा त्याच्या शरीराचे आकारमान आणि वजन जास्त आहे. त्यामुळे तत्वतः त्याला उडता येणे अशक्य आहे. मात्र भुंग्याची उडण्याची इतकी तीव्र इच्छा असते आणि त्यामुळे तो इतक्या जोरात पंख फडकवतो, इतक्या जोरात पंख हलवतो की तो भुर्रकन उडून जातो. इच्छाशक्तीने अशक्य वाटणारेही शक्य होऊन जाते. आणि जर इच्छा नसेल तर मात्र कार्यहानी सुद्धा होते. कौरव पांडव युद्धामध्ये भीष्म, कर्ण आणि द्रोण यांची पांडवांना मारण्याची इच्छा नव्हती. ते सर्वही महाबलाढ्य होते, महारथी होते. पितामह भीष्म तर महापराक्रमी आणि अजिंक्य होते. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने पांडवांना मारायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. युद्धाच्या सुरुवातीला सर्वांनी मोठे मोठे शंख वाजवून प्रचंड आरोळ्या ठोकल्या, पण पांडवांना मारायची इच्छा नसल्याने त्यांना मारले नाहीच, पण उलट आपण कसे मरणार याच्या युक्त्या पांडवांना सांगितल्या. युद्धाच्या प्रारंभी वाजवलेले शंख म्हणजे केवळ हवेतील गर्जना ठरल्या. त्याचप्रमाणे ध्येयप्राप्तीची इच्छा नसेल तर केवळ पोकळ बडबड व हवेत विरून जाणारा शंखध्वनी ठरतो. प्रत्येक कार्यात इच्छा ही महत्त्वाची असतेच. प्रखर इच्छा आणि ईर्ष्या यामध्ये काही फरक आहे. प्रखर इच्छा ही एक स्वतंत्र गोष्ट आहे, तर ईर्ष्या ही दुसऱ्याशी तुलना करून केलेली गोष्ट आहे. ईर्ष्येने सुद्धा कामं होतात, पण त्यामध्ये पुढील गोष्टी असतात. जेव्हा एखाद्या गोष्टीची ईर्ष्या असते
तेव्हा त्याची परस्पराशी तुलना केली जाते. त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा बनते. त्या स्पर्धेमधून द्वेष निर्माण होतो. त्या द्वेषामधून कोणतीही पातळी गाठली जाते. ईर्षेचे रूपांतर विध्वंसक ईर्षेत होऊ देऊ नये. कुणाला तरी धडा शिकवणे, सूड उगवणे. द्वेषामधून निर्माण झालेली ही ईर्ष्या विध्वंसक असते. ईर्षेने प्रेरित झालेला पेटून उठतो. सर्वस्वाचे समर्पण करण्याची तयारी ठेवून कार्यरत होतो. पण त्याचे रूपांतर राक्षसी महत्वाकांक्षा व विघातक कामासाठी होता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत संघाला मॅच जिंकून देणारच, मित्रापेक्षा परीक्षेत जास्त मार्क्स मिळवणारच, अशा प्रकारची ईर्ष्या ही विधायक असते. तर तो माझ्यापेक्षा जास्त पैसे कसे कमावतो तेच बघतो, हे विधान विध्वंसक ईर्षेचे द्योतक ठरते. बादशहाने बिरबलला वाळूत एक रेषा काढून सांगितली की या वाळूतील रेषेला हात सुद्धा न लावता हीच रेषा मला लहान करून दाखव. बिरबल मुळातच हुशार होता. त्याने त्या रेषेला हातही न लावता तिच्या शेजारीच दुसरी त्या रेषेपेक्षा मोठी रेषा काढली. बिरबलने काढलेल्या त्या मोठ्या रेषेसारखीच ईर्ष्या असावी. दुसऱ्याला खाली खेचून आपण उंच आहोत असे दाखवू नये, तर आपणच इतके उंच जावे की दुसऱ्यास तिथे येताच येणार नाही. अशा प्रकारची इच्छाशक्ती कशी वाढवाल? कोणत्याही कामात इच्छाशक्ती टिकवून ती जर वाढवायची असेल आणि त्या कामामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर ज्या ठिकाणी आहोत तिथून परतीचे सारे मार्ग बंद करावेत. 300 मावळ्यानिशी तानाजी मालुसरेने कोंढाण्यावर हल्ला केला. त्यात तानाजी वीरगती येऊन पडला. तेव्हा राहिलेले मावळे परत पडू लागले. तेव्हा मावळे ज्याच्यावरून चढून गडावर आले तो दोरच सूर्याजीने कापून काढला व सैन्याला लढा किंवा मरा असे 2च पर्याय शिल्लक ठेवले. तेव्हा मुठभर मावळे जीवाच्या कराराने प्राण पणास लावून लढले आणि गड जिंकला. नोकरी किंवा धंद्याच्या शोधासाठी पुण्या मुंबईसारख्या शहरात जायचे. तिथे मिळाली नोकरी तर करायची, सापडला धंदा तर बघायचा, नाहीतर या वर्षीचा दुष्काळ संपून पुढच्या वर्षी पाऊस पडला की आपली शेती आहेच असे समजणारे तरुण धड नोकरीही करीत नाहीत आणि धंदाही करीत नाहीत आणि शेतीही करीत नाहीत. कारण त्यांना अनेक पर्याय दिसतात. जे काम हातात घेतले त्याला पर्याय ठेवू नका. तेच काम नेटाने पुढे करा, त्यात यश येईलच. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने गोड बोलून आग्र्याला बोलवून घेऊन नंतर नजरकैदेत टाकले. तत्पूर्वी मिर्झा राजांच्या बरोबर तह होऊन कमावलेले 23 किल्ले औरंगजेबाने घाशात घातले होते. त्या कैदेतून शिथापीने निष्ठून शिवाजीने पुन्हा नव्या जोशाने 3 वर्षांच्या आतच सगळे किल्ले पुन्हा परत मिळवले. त्यांना स्वराज्याला दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता. मांडलिक बनून दुसऱ्याची चाकरी करीत कुत्र्या मांजराप्रमाणे जीवन जगण्यापेक्षा स्वराज्यातील स्वातंत्र्यात श्वास घेण्याचा दिमाग काही आवरच आहे. म्हणून त्यांच्या पुढे एकच पर्याय होता, तो म्हणजे स्वराज्य, आणि त्याने ते मिळवलेही. अनेक लोक असा प्रश्न विचारतात, आता काय करू, आता काय करू? हा प्रश्न बहुतेकांच्या तोंडी असतो. जो कामगार हा प्रश्न विचारतो तो कधीच मालक होऊ शकत नाही. कार्य करणारा हा प्रश्न दुसऱ्याला विचारतो तेव्हा कधीच तो यशस्वी होत नाही. ध्येयसिद्धीसाठी अनेक पर्याय चोखाळून एखादा म्हणतो, सगळे पर्याय संपले, आता काय करू? हा प्रश्न स्वतःला विचारून पूर्ण विचारांती खरोखर सगळे पर्याय संपलेले असतील आणि ध्येय तर प्राप्त करून घ्यायचे आहे, तर मग आहे तेच पुढे नेटाने कर, असेच याचे उत्तर आहे. मांजराचा अनुभव लक्षात घ्या. कोणी मांजराच्या मागे काठी घेऊन मारायला धावतो तेव्हा मांजर पुढे पळते. सर्व बोळे फिरवून फिरून जेव्हा एक अभेद्य भिंत पुढे येते व त्या मांजराला पुढे जायला जागाच उरत नाही, जागाच असत नाही, तेव्हा ते मांजर पुढे जात नाही, तर ते मागे फिरते व मारणाराच्या अंगावर येते. मग तो मारणारा भिवून मागे पळतो. सर्व समस्यांचे सुद्धा असेच आहे. समस्या जेव्हा न सुटणाऱ्या म्हणून पुढे येतात तेव्हा त्यांना भिवून पळू नका, तर दगडात रोवलेल्या मजबूत खांबाप्रमाणे ताट उभे राहून त्यांचा सामना करा. सगळेच संपले, आता काय करू म्हणून हात पाय गारठून बसू नका. जिथे आहात, जसे आहात तिथूनच तसेच पुढे पुढे चला. काळाबरोबर समस्याही संपून जातात व हातामध्ये यश येते. एकाग्रतेतून इच्छाशक्तीचा विकास करता येतो.
आपल्या मनशक्तीच्या साहाय्याने इच्छित गोष्टी करायला लागतो तेव्हा त्या इच्छेला शक्तीचे स्वरूप येते व त्या शक्तीद्वारे कार्य होऊन जाते. जेव्हा मन पूर्ण कार्यक्षमतेने एकाच इच्छेसाठी कार्य करू लागते तेव्हा ती इच्छा फळास येते. म्हणूनच मनाची एकाग्रता ही इच्छाशक्ती वाढवण्यास अत्यंत सहाय्यकारी गोष्ट आहे. व्यक्ती जितकी एकाग्रता वाढवते तितकी इच्छाशक्ती प्रबळ बनते व इच्छाशक्ती जितकी प्रबळ तितके यश सहज आणि सुलभ बनते.